यांच्या संवादातून असा एक रहस्य आलं की एक राम नाम सहस्र विष्णू नाम जपाचं पण मिळेल. म्हणून रामकृष्ण हरी भजन घेतलं. म्हणजे तुमच्याकडनं एवढे हजार जप केल्याचं कळलं. वास्तविक श्रीमद भगवद्गीता ही तारणारी आहे, बुडवणारी. तिचं नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा मन्वंतरापर्यंत जीव उच्च कोटीचा माणूस होऊनच येतो. उच्च कोटीचा. अद्याप आपण कोणी उच्च कोटीचे नाही आहे. आपण जेवढे इथे बसलो ना ते उच्च कोटीचे नाही. उच्च कोटीचा माणूस होणे, ज्याच्याकडे संस्कार पण असतात आणि अवाढव्य श्रीमंत असा होऊन नुसतं तिचं स्मरण करत राहिला तर तुम्ही सांगा कशी आहे श्रीमद भगवद्गीता. जर तो पारायणच करत असेल तर त्याला काय मिळत असेल. हे जे तुम्ही आम्ही रोज देवळात येऊन जे कमाई करतो, या कमाईचा हिसाब व्हायचा बाकी आहे. हा जो आपल्याला पगार झालेला आहे ना, जो आपल्या हातात आलाय, तो गेल्या जन्माचा आहे. गेल्या जन्मी आपण एवढं चांगलं काम केलेलं नाहीये जेवढं या जन्मी करतो. गेल्या जन्मी एवढंच काम केलं असतं तर आता परत इथे नसतो ना, त्या लोकात असतो. पण त्या लोकांना पण नाही. या अर्थ आपला भूतकाळ फार भयानक होता. भूतकाळ अंधकाराचा होता. भूतकाळ एकदम अज्ञानजन्य स्वभावाचा होता. आता नाही राहणार. आता आपली या जन्मात नंतर पुढे गतीच गती आहे. अशी श्रीमद भगवद्गीता आपल्या श्रवणाच्या पठनाच्या माध्यमातून आणि तिच्या संघाच्या माध्यमातून, जशी श्रीमंत आई एखाद्या लेकराचं पालन करते, तशी श्रीमद भगवद्गीता ही श्रीमंत माया. ज्ञानाने ओतप्रोत तिच्यात ब्रह्मज्ञान आहे, तिच्यात योग ज्ञान, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्ती योग असे अमृत भरलेलं भरपूर आहे. जे आपल्याला आवडेल ते आहे. सामान्यातून सामान्य माणसाला सुद्धा ज्ञान आहे आणि उच्च कोटीच्या तत्वज्ञानी माणसाला सुद्धा ज्ञान आहे. श्रीमद भगवद्गीता सर्वांचं पोषण करते. अशी ही तुमची आमची पोषण करणारी माता आहे. तिचा आपण 5वा अध्याय ज्ञान कर्म संन्यास हा घेतले. संन्यास हा वाक्य महत्वाचा आहे आणि कर्म हा वाक्य महत्वाचा आहे. कर्म आपण करतो पण त्या कर्मात आपल्याला संन्यास पाहिजे तर अनासक्ती पाहिजे. संन्यास म्हणजे जंगलात जाऊन नाही. जंगलात जाऊन राहणाऱ्याला संन्यासच म्हणणार, पण तो आपल्याला नाही करायचा. आपल्याला कर्म करायचे आणि संन्यास करायचा म्हणजे त्या कर्माच्या फलावर अनासक्त करायचा आहे. या जगातलं मला काही घेऊन जायचं नाही, फक्त इथलंच घ्यायचं आहे, इथे सुंदर वापरायचं आहे आणि सुंदर बनवून इतरांना द्यायचं आहे आणि निघून जायचं आहे. इथे माझं काही कमाई केलेले पैसे बँक बॅलन्स सुद्धा ते माझं नाही. मला फक्त माझं कर्तव्य कर्म करायचं आहे. जी भगवंताची पिढी मागे येते, माझा मुलगा, त्याच्यानंतर नातू, त्याच्यानंतर बंधू, त्यांच्यासाठी त्यांचं संगोपन, त्यांचं चांगलं धर्म, त्यांचं सांगतात की चांगलं सुयोगी पालन व्हावं म्हणून माझं कर्तव्य आहे. या कर्तव्य कर्मातून चालाय तर मनुष्य कर्मसन्यासीच आहे. करायचं पण फलाची आशा नाही, फळ मागायचं नाही, फल उपभोगायचं नाही, आसक्ती सोडायची. आसक्ती सोडणारा मनुष्य त्या कालीही ब्रह्म होता, आताही ब्रह्म आहे आणि नंतरही ब्रह्म राहतो. तुम्हाला माहिती नाही, श्रीमद भगवद्गीता 30 स्टेप पर्यंत आपल्याला नेणार आहे. अरे आकाशही आपणच आहोत, वायूही आपणच आहोत, अग्नीही आपणच आहोत, पाणीही आपणच आहोत, पृथ्वीही आपणच आहोत. विचारात पडले ना आपण कसे असू शकतो? जरा डोकं चालवा तुम्ही संसारात आसक्त आहात म्हणून आपलं स्वरूप किती अवाढव्य आहे ते आपल्याला कळत नाही. आसक्तीमध्ये जीव एवढूसा होतो बिलकुल, आणि अनासक्तीने सांगतात की तू का आकाश आहे एवढा. अनासक्ती तुकाराम महाराजांनी तेव्हा तू का आकाश आहे एवढा. मग तुकाराम तोच आपण आहोत ना. त्यांचा देह तो आपला देह, त्यांचे डोळे ते आपले डोळे, त्यांचं मुख ते आपलं मुख, त्यांची टाळ ती आपली टाळ, त्यांचं भजन तेच आपलं भजन, पण त्यांची अनासक्ती आपली आसक्ती. फरक हाच आहे. आपल्याला दुःख होते तर आपण आसक्त आहोत. आपल्याला सुख केव्हा होईल जेव्हा आपण अनासक्त होतो.
तर अनासक्तीचा मार्ग आपल्याला भगवंत येथे सांगत आहे. ज्ञानयुगी महापुरुषांच्या साधनांचं इथे वर्णन केलेलं आहे. भगवान येथे असे म्हणतात की ज्याचं मन आणि बुद्धी तद्रूप झालेली आहे. आता तद्रूप म्हणजे ज्याचं मन भगवंतात एकरूप झाले, बुद्धी भगवंतात एकरूप झाली म्हणजे तद्रूप झाले आणि सच्चिदानंद परमात्म्यातच त्यांचं नित्य सांगतात ऐक्य आहे. वास्तविक आपलं ऐक्य होतं, ऐक्य आहे आणि ऐक्य राहील. पण जे आपल्याला ऐक्य वाटत नाही हे आपलं भ्रम अज्ञान आहे. वास्तविक तुम्ही पृथ्वीशीच एकरूप आहात. खोटं की खरं? पृथ्वीपासून तुम्ही वेगळे नाही, चिकटलेलेच आहे. खरं की खोटं? आहेत ना? कशावर बसलात? कशावर आहात? पृथ्वीशिवाय दूर जाऊ शकत नाही. बरं, नंतर तुम्ही जलाशी एकरूप आहात. शरीरामध्ये किती जल आहे. अग्नीशी एकरूप आहात, अग्नी पण शरीरामध्ये आहे. वायूशी एकरूप आहात, वायू पण आपल्या शरीरामध्ये चालतोय. त्याशिवाय आपलं जीवन आहे का? अग्नी वगैरे आपलं जीवन आहे, वायू वगैरे आपलं जीवन आहे, पाण्या वगैरे आपलं जीवन आहे, पृथ्वी वगैरे आपलं जीवन आहे. आणि आकाशाशी पण तुम्ही एकरूप आहात. आकाशाशिवाय तुम्ही पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, जाऊ चालू फिरू शकत नाही. म्हणजे या पाची तत्वाशी आपण एकरूप कशा आहोत हे आपल्याला ज्या दिवशी समजेल त्या दिवशी पण प्रत्येक कर्मात अनासक्त होऊ आणि अनासक्त झालेला व्यक्ती तो असा सुखी, संतुष्ट, आनंदित राहतो. तर त्याचं नित्य ऐक्य झालेलं आहे. अशा ईश्वर पारायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला जातो. आता आपल्याला परमगती पाहिजे. पृथ्वीपेक्षा 10 पट व्यापक पाणी आहे, पाण्यापेक्षा 10 पट व्यापक अग्नी आहे, अग्नीपेक्षा 10 पट व्यापक सांगतात वायू आहे आणि वायूपेक्षा 10 पट व्यापक आकाश आहे. आणि आकाशापेक्षाही व्यापक खम ब्रह्म भगवंताचं नाम आणि ते नाम आपलं रूप आहे. आता सांगा कोणापासून कोण व्यापक, कोणापासून काय निर्माण झालं? जर हा अवघड विषय आहे, कारण तो विषय आहे तसंच बोलावं लागेल ना, तसंच बोलावं लागेल ना. तुमच्या डोक्यामध्ये गेलो तरी मला तुम्हाला पंडल नाही ना मारायचं, जे आहे ते सांगायचं. आपणच आकाशापेक्षा व्यापक. एकच आत्म्यामध्ये अख्खं विश्व समाविष्ट झालेलं आहे आणि ते विश्व एका आत्म्यातूनच निर्माण होते आणि आत्म्यातच समावते. आत्मा ओतप्रोत आहे आणि त्याच आत्म्याला संतांनी ईश्वर ही संज्ञा दिली. मी नाही म्हणत. कधी देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. दिले की नाही उपमा? उपमा दिले की नाही? हो की नाही? हो. मग पटकन बोला, घाबरता. आणि परत एका शास्त्रामध्ये असं सांगितले की तोच आत्मा मी आहे. आता तुम्ही कोण? तर तुम्ही कोण? पटकन बोला ना, कोण? यासाठीच तुम्ही एवढे भ्रमिष्ट झाला. स्वतः पांडुरंग असताना राक्षसासारखे वागता, भूतप्रेतांसारखे वागता, भांडण करत वागता. अरे लाज वाटायला पाहिजे आपल्याला. आपण कोण आहोत पहिला आपण ओळखा आणि आपला स्वभाव तसा निर्माण करा. आपला स्वभाव पांडुरंगमय आहे, ईश्वरमय आहे. तो स्वभाव आपला हरवून गेला, तो परत मिळवून देण्यासाठी गीता माता प्रगट झाली आहे भूतलावर. द्वापार युगाच्या अंती भगवान श्रीकृष्णांच्या वाणीतून अर्जुनाच्या निमित्ताने तुमचं आमचं ध्येय आपल्याला गाठवून देण्यासाठी, सत्यावर अग्रसर होण्यासाठी, निर्भय होण्यासाठी आणि ओतप्रोत आनंदाने होण्यासाठी ती माता आपल्याला ज्ञानाचा रस पाजायला आली. पण तो ज्ञान घेतो का? घेतो का? या हाडा मासाच्या पुरक्ताच्या शरीराचा अभिमान करतो. आणि हे पाप आहे, हे पाप आहे. पाप जन्माचे ते मूल पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. जन्म कसा होतो? पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी.
नरदेही येऊन हानी केली. मनुष्य जन्माला आल्यानंतर ज्या स्वभावात व्हायचा त्या स्वभावात होत नाही, म्हणून त्याला ते पाप लागते. मनुष्य स्वभाव हा ब्रह्ममय आहे. ब्रह्माला जाणू शकतो, ईश्वराला ओळखू शकतो. या मनुष्य जन्मातून ईश्वर कोण, किती, कसा हे जाणू शकतो. आणि ही संधी निघून गेल्यानंतर ईश्वर ओळखता येणार नाही, ईश्वर जाणता येणार नाही, आणि मग ईश्वराला मानता येणार. पण या संधीचा सदुपयोग करा. या ईश्वर कसा आहे, केवढा आहे, किती आहे हे आपल्याला जाणता येईल. नाही समजत तर त्याचा अभ्यास कर. श्रीमद भगवद्गीता आपली माता आहे समजवायला. तर मी तुम्हाला सांगितलं तुम्हीच पांडुरंग आहात. तर तुम्हाला नाही पटलं, मी बघतो तुमच्या चेहऱ्यावर मी कसा पांडुरंग असू शकतो. बरं मग तुम्ही आत्मा हा ते मानता का? बरोबर. मात्र त्या महाराजांना काय सांगायचं, खरी देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. आता त्याला पडाल का? तुम्ही तर स्वतःला आत्मा मानलं, मग पांडुरंग पण माना. तो पांडुरंग मी आहे, ही आकृती मी नाही. हा एक भास आहे, ही एक भूताटकी आहे, एक भ्रम आहे. जसं छोट्या पोराला, हट्टी पोराला जरा गप करण्यासाठी आईने सांगितलं गप बस, नाही तर त्या खोलीत बाबुल बुवा आहे तो येईल. आता हा बाबुल बुवा त्या खोलीत होता का आईची कल्पना होती? काय होती? पण त्या मुलासाठी काय होतं? मुलासाठी काय होतं? तो मुलगा होता, कृष्ण नव्हता ना. एकदा यशोदा मातेने पण असं सांगितलं की बस कृष्णा, हट्ट बस कर, त्या खोलीत बाबुल बुवा आहे, तुला पकडून नेईल. तो कृष्ण सांगतो आई तो मला बाबुल बुवाच बघायचा आहे. आता ऐकून जातो, तो कृष्ण होता. तुम्ही पण कृष्ण बना, तर हा बाबुल बुवा आहे हे माहिती पडेल. कोणता बाबुल बुवा? हा पूर्वी नव्हता, नंतर नाही, आणि आता पण नाही नाही नाही. शरीर बालपण नाही, कुमारपण नाही, तरुणपण नाही, प्रौढपण नाही, म्हातारपण नाही, जरा नाही. मग फोटोवर राहतो, होता, आता नाही. आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादें छोड़ जाता है. आठवणी ठेवून जातो, त्या आठवणी आपण जपून ठेवतो, काही जपून ठेवत नाही. कितपर्यंत जपून ठेवतो? आज एक पिढी, दोन पिढी, तिसऱ्या पिढीला विसरून जातो. सांगा तुमचे परदादाची नावं सांगा, त्यांचे फोटो दाखवा, आणि त्यांची तुम्ही आठवण करता का? सांगा. करता? विसरून गेले. जे नव्हतं मानलेलं होतं. म्हणून सत्य होता, आहे आणि राहील, तो आहे आत्मा. होता, आत्मा आहे, आत्मा राहील. तो आत्मा मी आहे, होतो, आहे आणि राहतो. अशा या एक आत्मा तत्वात जो विलीन होतो, त्याचा स्वभाव कसा असतो इथे असं सांगितलंय. तो परमगतीला जातो. कोण परमगतीला जाईल? आपल्याला परमगती प्राप्त करायची एक संधी दिली देवाने. पण आता जसं विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वकील बनण्याची अधिकार आहे, सायंटिस्ट बनण्याचा अधिकार आहे, डॉक्टर बनण्याचा अधिकार आहे, मोठे मोठे इंजिनियर पद प्राप्त करण्याचा अधिकार आहे. पण विद्यार्थ्यांनी तसा अभ्यास केला तर, तसं तुम्हाला परमगतीला प्राप्त करायचा अधिकार आहे. पण तसा अभ्यास करू तर, तसं नामस्मरण करू तर, तसा स्वभाव तयार करू तर, तसं मन जिंकू तर, तसे संकल्प विकल्प हरू तर तो स्वभाव आपल्यामध्ये जागृत होईल. कारण जागृत करणारे आपल्याला येतात, पण आपण पळवून जातो. जागृत करणारे त्या काली ज्ञानेश्वर महाराज आले, रामदास महाराज आले, एकनाथ महाराज आले, तुकाराम महाराज आले, अनेक संत आले. त्या काली पण आपले जन्म असतीलच, पण आपण जागृत नाही झालो. आता या वेळेला पण आपल्यासाठी कचूर बाबा महाराज आले, हरिनारायण बाबा महाराज आले.
आता आपण किती जातो की परत याच्या पिढीपर्यंत जातो दुसऱ्या, आपल्यावर अवलंबून आहे. आपण कोण आहोत हे जाणा. कोण सांगितलं तुम्ही आहात? पारायण होण्यासाठी तुम्ही जेव्हा स्वतःला ओळखाल तेव्हा भगवंताला ओळखाल. जो भगवंताला तुम्ही ओळखायला स्वतःला ओळखणार नाही तिथपर्यंत भगवंताला ओळखू शकणार. संत रामदास महाराज पृष्ठी देतात, आत्मनिरूपणाचे लक्षण आधी पहावे निगुण, तो परमात्मा निर्गुण ओळखावा, मग तो परमात्मा निर्गुण ओळखावा. देवाचं ओळखू जाता तेथे झाली तद्रूपता, देव भक्त विभक्तता मुळीच नाही. हे तर संत रामदास महाराजांनी सांगितलंय. मी माझ्या आमचं बिलकुल सांगत नाही. ते सांगतात देवाला ओळखायला गेला तो देवच झाला. कोण बोलतो? कोण बोलले? कोणी सांगितलं? कोणाची वचनोक्ती आहे? संत रामदास महाराजांना कोडाल कोडाल का? मग आपण कोण आहोत? जेव्हा आपण ओळखायला जाऊ तेव्हाच आपल्याला आपली ओळख होईल ना. बघा, एका जंगलामध्ये धनगर बकऱ्या चारायला जायचं. डोंगर होता असा उंच, खाली डोंगराच्या खाली बकऱ्या चारायच्या. त्या डोंगराच्या टोकावर एक वाघीण होती, गरोदर होती, बिचारी डोहाळे लागली होती. व्याधी 2 पिल्लं झाली ती. एक पिल्लू जन्मताच असं गडबड 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 करत 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 खाली जिथे बकऱ्या चरतात तिथे आलं. असं असं गिरायला लागलं. धनकराने बघितलं, अरे मांजरीचं पिल्लू इकडे. आता त्याला काय माहितीये वाघाचं पिल्लू आहे. मांजरीचं पिल्लू समजून त्यांनी कुशीशी लावलं आणि बकरीच्या स्तनाला लावून त्याला दूध पाजलं. आता हा बकरीचं दूध पीत होता. बकरीचं दूध पीत 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 हा असा मोठा जाणता झाला, मोठा वाघोबा पण झाला. त्या बकऱ्यांमध्येच फिरतो. बकऱ्या करतात मिया, यो पण करतो मिया. एक दिवस याचा सुयोग आला, भाग्याचा उदय आला. वरतून याच्या भावाने याला पाहिलं. कोणाला? डोंगरावर एक त्याचा भाव होता ना वरती, तो पण मोठा झाला होता. पण तो त्याची धाड होती ती वेगळी होती, कारण तो वाघांमध्ये राहत होता. आणि याची धाड होती ती वेगळी होती. हा बकऱ्यांमध्ये राहत होता. बकऱ्यांमध्ये राहत होता म्हणून हा कसा करत होता? करून दाखवा, करून दाखवा मिया. आणि तो कसा करत होता? वाघांमध्ये राहत होता म्हणून वाघांमध्ये राहा, वाघांमध्ये. बकऱ्यांमध्ये, मेंढऱ्यांमध्ये. मेंढरी कोण? इंद्रियांची विषय. हा, इंद्रियात इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय मेंढरी आहे. आणि आत्माचा विषय ज्ञान, वैराग्य, धैर्य, साहस, निर्भयता, समता, आनंद, उत्साह, हे सगळे इकडचे त्या स्वभावाचा. असो, अरे हा तर माझा भाऊ दिसतो. धावत धावत आला. जसा तो येत होता, मेंढर पाळणे आणि बकऱ्यांनी बघितलं, हे धावत सुटले. पळतात पळतात, वाघ आला, वाघ आला. हा पण बोलतो, वाघ आला, वाघ आला. ए भावा थांब, ए भावा थांब. अरे कुठे जातो? तू तो मी आहे, मी तो तू आहे. अरे तू तो मी आहे, मी तो तू आहे. थांब थांब. नाही 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 करताना हा बकऱ्यांसारखा चालत होता आणि वाघासारखा झेप मारून त्याला थांबवलं. थांब भावा, करू नको, मारू नको. अरे तुला कसं मारणार? तू तो मी तो तू आहेस. नाही 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 नाही. अरे मी आहे ना तसंच तू आहेस. नाही 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 नाही, मी बकरी आहे. नाही रे तू बकरी, तू वाघ आहेस. नाही 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 नाही, मला पटत नाही, मला पटत नाही, मला पटत नाही. चल दाखवतो तुला. आता काय करणार? अडलाय ना, नेलं. विहिरीवर झाकून बघायला सांगितलं. बाप तुला निश्चय आहे, मला निश्चय आहे. तुझे डोळे माझे डोळे, तुझे कान माझे कान, तुझे पट्टे माझे पट्टे, तुझं स्वरूप माझं स्वरूप. हा बोलतो एकच आहे. तू तो मी तो तूच आहे. मग ओरड आता. बोलतो ओरड जोराने. त्याला येतच नाही आवाज काढला. म्हणून ओंकाराचा नाद काढा. तो नाद 21 वेळा करा. जेव्हा वर येईल ना तेव्हा तुम्ही सुद्धा एक सिंहासारखे या विकारांवर झडकून जा आणि विकार तुमच्या जवळ उभेच नाही राहणार.
पळून जातील, पण सिंहासारखी धाड याला करायला सांगितली, याने काय केली नाही. परत एकदा का जोरात का, अरे अद्यापासून का अद्यापासून का, आतून 2-4 वेळा प्रयोग केला, तेव्हा आला बाप, आता माझा आवाज तो तुझा आवाज, आता एक काम कर, 10 बकऱ्यांमध्ये आणि असाच आवाज का, मग तुझ्याजवळ कोण राहतं ते बघ. हा गेला बकऱ्यांमध्ये चरायला लागला, आणि जेव्हा याने तो नाद बाहेर काढला, अहं ब्रह्मास्मि, सगळे पळाले, कोणीच राहिलं नाही. सगळ्या मेंढऱ्या गायब, सगळा भ्रम गायब, सगळं अज्ञान गायब, सगळे भेद गायब, सगळं तुझं माझं गायब. अहम बस एकच, तो मी ऐसे वाक्य सदैव जो चित्त मध्ये वदत, त्याशी परब्रह्म तत्व प्राप्त होईल. ही होई माझीच आहे, कल्पनेने आपोआप तयार झाली. भगवंत कशी रचना करतात, आपोआप होई काढून देईल. जरा आपल्या स्वतःमध्ये जागृत व्हा. त्या परमतत्वावर जाण्यासाठी आपल्याला भगवंताने एक संधी आणि एक आधार, एक यान आपल्याला दिलंय. मग त्या यान मध्ये बसा. यान आहे श्रीमद भगवद्गीता, किती महान आहे. मग असा ज्याचा भाव झाला, तर पुढे तो व्यक्ती दृष्टिकोन त्याचा कसा असतो त्याची माहिती पुढे दिली. ज्ञानी महापुरुषांच्या समदृष्टीविषयी आणि स्थितीविषयी सांगून त्यांना परमगती प्राप्त होते याविषयी कथन. तर ज्ञानी मनुष्य कसा असतो, त्याला परमगती प्राप्त होते तेव्हा तो वागतो कसा, तर सांगतात इथे विद्या विनय संपन्ने बोला ब्रह्मणे गविहस्तिनी सुनीचैव स्वापकेच पंडितः समदर्शिनः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनीचैव स्वापकेच पंडितः समदर्शिनः. जो ज्ञानी मनुष्य आहे तो विद्या आणि विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडा या सर्वांना समदृष्टीने पाहतो. कारण आकृती जरी कुत्र्याची असली तरी मटेरियल तेच आहे ना, काय 5च तत्व ना. आकृती जरी सिंहाची असली तरी मटेरियल तेच आहे ना, 5च तत्व ना. आकृती जरी झाडाची असली तरी मटेरियल तेच आहे ना, 5च तत्व. मुंगी पासून ते ब्रह्मादिकापर्यंत या पंच भूतांनी जी सगळी सृष्टी निर्माण केले आणि त्याच्यामध्ये 3 तत्व दिले, मन, बुद्धी आणि अहंकार, अष्टता. आणि त्याच्यात एकच तत्व भरले, 2.5 अक्षर आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यावर सगळे चालतात, काही वेगळं नाही. प्रत्येकामध्ये 2.5 अक्षर आहे आणि त्या 2.5 अक्षरामध्ये अख्खं विश्व लपलंय. एवढेच ते बिंदुले त्या जगमध्ये ते 2.5 अक्षराचा सम तुम्हाला सदैव करायचा. 2.5 अक्षरांची उपमा अनंत पटीने दिलेली आहे, अनेकांना दिलेली आहे. काना पण 2.5 अक्षर आहे बघा. का अधिक हा पण अर्धा ना, 2.5 अक्षर झालं. 2.5 अक्षर झालं की नाही. पण असं नाही, या 2.5 अक्षरामध्ये भरपूर मोठी ताकद आहे. ते 2.5 अक्षर आपल्या शरीरामध्ये नांदते. डाव्या बाजूला 1, उजव्या बाजूला 1 आणि दोन्ही बाजूने अर्धा अर्ध करून सुसूंना या 2.5 अक्षराला पारखायला जो शिकला तो या जगात जिंकला, या जगात तो जिंकला. पोथी पडके
पोथी पढ़ के मियाँ पंडित भयानक कोई, जो ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित, तो पंडित. त्याची पंडिताई भगवंतापर्यंत चालते आणि याची पंडिताई फक्त भूलोकापर्यंत असते. आपल्याला भूलोकापर्यंत पंडिताई नाही करायची, ती पंडिताई आपल्याला परमेश्वरापर्यंत गेली पाहिजे. ती परमेश्वरापासून येते. अंगठा बहादूर मनुष्य सुद्धा वेद बोलू शकतो, वेदांचं सार सांगू शकतो, उपनिषद बोलू शकतो, उपनिषदाचं सार सांगू शकतो. ही उपनिषद आणि वेद त्या भक्तीतून तयार झालेली आहे, त्या तत्वातून तयार झालेली आहे. तर तत्वा जो एक रूप झाला की त्याच्यात मुखातून निघते ते ग्रंथ बनतात. संत रामदेव महाराजांनी, संत एकनाथ महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या तत्वामध्ये एकरूप झाले आणि जे वर्णन केलं ती ज्ञानेश्वरी, भागवत आणि गाथा झाली. तुमची आमची पण होऊ शकते. तुम्ही आणि एकरूप व्हा, जे बोलाल ते ब्रह्म होऊन जाईल, सुंदर होऊन जाईल. असो जे असेल ते. तर सांगायचं तात्पर्य, ते ज्ञानी पुरुष विद्या आणि विनय यांनी युक्त. आता विद्या म्हणजे अध्यात्म विद्या, विनय म्हणजे पूर्ण सगळ्यांशी नम्र, कोणाला लहान मोठं नाही, सगळ्यांशी व्यवहार सारखा, इतके विनय भावनेने राहतात. आणि परत ब्राह्मण असेल तरी त्याला समभावनेने, गाय असेल त्याला समभावनेने, हत्ती, कुत्रा, कोणताही जीव असेल, चांडाळ अज्ञानी मनुष्य असेल तरी त्याला आपल्या समान दर्जा देतात, कोणाशी भेद करत नाही. असा तो ज्ञानी असतो. म्हणजे पुढे आपल्याला ज्ञान झालं तर असं आचरण आपलं होईल, असा स्वभाव आपला होईल. आणि ज्या दिवशी असा स्वभाव होईल, आपल्या बरोबर आपल्या कुल परंपरेचं आणि आपल्या आजूबाजूला शेजाऱ्यांचं पण कल्याण केल्याशिवाय आपण राहणार. बोला, वाटून खाल्लेलं चांगलं का लपून खाल्लेलं चांगलं? वाटून खाल्लेलं चांगलं की लपून खाल्लेलं? लपून खातात ते तेवढेच राहतात, वाटून खातात ते व्यापक होतात. तसं ज्या वेळेला तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल तेव्हा आजूबाजूची लोक पण त्याचा भाग घेतील. रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी. आजूबाजू वाल्याला सुद्धा त्याचा स्वाद मिळेल. आजूबाजू वाले सुद्धा आपल्या स्वभावाने सुधारतील, आपली गुणवत्ता धारण करतील, आपला आदर्श धारण करतील. थोडासा आपल्याला कष्टाचा भाग आहे, कारण ते जुनं आहे, ते लवकर निघून जात नाही. आणि वळलेलं आहे, ते लवकर सरळ होत नाही. पण भक्तीमध्ये हे सगळं होते. असं म्हणतात की कुत्ते की दुम कितनी भी सीधी करो वो टेढ़ी की टेढ़ी रहती है, लेकिन भक्ति में सीधी हो जाती है, ये पक्का है. कारण याच्या चांडाळासारखे महापापी दुराचारी सुद्धा सुदृढ भगवत धामामध्ये गेले. म्हणून भक्ती ही सर्वांना तारते, म्हणून भगवंताची भक्ती करा. इहैव तेर्जितः सर्गो तेषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म, तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. इहैव तेर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म, तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. इथे भगवंत सुंदर मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, ज्याचे मन समभावात स्थिर आहे. आपल्याला पुढे काय करायचं आहे, म्हणजे एखादा माणूस रस्त्याला चालला, समजा आता हे परमधामाला गेले होते, काही जण पायी वारी करतात किंवा पायी चालतात. समजा 4 धामला गेले, तर चढता चढता वाटते अद्याप किती आहे, अद्याप किती आहे, अद्याप किती आहे. आपण विचारत जातो ना, अद्याप आलं का, अद्याप किती आहे. जेव्हा कष्ट असेल तेव्हा असं बघतो, अद्याप किती आहे, अद्याप किती आहे. आणि कष्ट नसेल तर ते येऊन पण जाते, अरे लगेच आलं. आता हे कष्टाचं काम आहे, जे पुढे आपल्याला प्राप्त करायचं आहे ना.
काय सांगितलं? ज्याचं मन समभावना स्थिर आहे. आता मन समभावने स्थिर कसं होईल? काय केल्याने होईल? कोणती साधना करू, काय करू वगैरे असं आपल्याला झालं पाहिजे. असं होते तुम्हाला का? आला गेला बुधवार. आम्हाला ते करायचं आहे, आम्हाला ते बनायचं आहे, आम्हाला ते व्हायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, काय करायचं आहे, काय करायचं आहे, कुठे शोधू, कोणत्या ग्रंथात शोधू, अशी तळमळ लागली पाहिजे. अशी तळमळ लागली का ते भेटल्याशिवाय राहत नाही. अशी तळमळ आम्हाला लागली होती. म्हणून अशी तळमळ लागण्यासाठी एक उपाय सांगतो. रोज एक अध्याय गीतेचा वाचायचा नियम करा. तर त्याच्यामध्ये जे आपल्याला काही समजत नाही, मग आपल्याला वाटेल हे कसं समजेल, हे कसं समजेल. हळूहळू हळूहळू तेच वाचायचं काम केलं की आपोआप काल मोठा झाला की समजायला लागते. आपोआप समजायला लागते. पण श्रीमद भगवद्गीतेचा रोज एक अध्याय वाचा आणि अर्थवादी पण वाचा. बघा अनुभव येईल. कारण याच रस्त्याने मी गेलो, मी पण याच रस्त्याने गेलो. अनाडीच होतो, अनपडच होतो, गवारच होतो, पण याच रस्त्याने गेलो. तर इथे येऊन बसलो. तुम्ही पण त्याच रस्त्याने जा. तर ज्याचे मन स्वभावात स्थिर आहे, ज्यांनी त्या जन्मी संपूर्ण संसार जिंकला, ज्याचं मन समभावात स्थिर झालं, त्यांनी या जन्मी संपूर्ण संसार जिंकला. आता सांगा किती चांगलं आहे. सम राहिलं तर, आणि नाही राहिलं तर काय मिळणार आहे? पुढे काय मिळणार आहे? पुढे तर चिंताच आहे. जे मेल ते सुटणारच आहे. पण जर असं वागलो तर हे मेल हे सुटणार नाही. त्यांनी संसारच जिंकला. कारण सच्चिदानंद परमात्मा निर्दोष आणि सम आहे. म्हणून ते सच्चिदानंद परमात्म्यातच स्थित असतात. आणि आपणही तसंच व्हा. सतत नामस्मरण करा आणि काम करा. नामस्मरण करा आणि काम करा. मला सांगा, मासा पाण्यामध्ये फिरतो, कधी फणस पाड्याच्या इकडे जातो, कधी मारंगपाड्याच्या इथे जातो, कधी अर्नाळ्याच्या इथे जातो. पण मला सांगा, तो पाण्यामध्ये स्थित असतो. गावं बदलतात, जागा बदलते, मित्र बदलतात, पण पाण्यामध्ये स्थित असतो. मासा पाण्यामध्ये स्थित असतो ना. पाणी सर्वत्र असतं त्याला. पाण्याशिवाय त्याचं जीवन नाही. तसं तुमचं आमचं परमात्म्याशिवाय जीवनच नाही. आपण परमात्म्यातच स्थित आहोत. तो परमात्माच आपल्या देहात आहे म्हणून डोळ्याने आपल्याला दिसते. तो परमात्मा आहे म्हणून कानाने ऐकायला येते. तो परमात्माच आहे म्हणून बोलता येते. तो परमात्माच आहे म्हणून आपल्याला या संसाराचा अनुभव होतो. तो परमात्मा निघून गेल्यानंतर ही कोडी पडून राहते. मग सांगा, आपण परमात्म्यातच स्थित होतो, स्थितच आहोत आणि स्थितच राहू. जसं आपलं जीवन उभारलं ते परमात्म्याशिवाय उभारतच नाही. कारण आपल्या जीवनाला परमात्म्याचा आधारच आहे. जसा माशाला पाण्याचा, तसा आपल्याला परमात्म्याचा. मग आता परमात्म्यात स्थित व्हायला किती वेळ लागेल सांगा? एवढंच काय, आपलं मूळ कारण आहे. जसं मीठ आहे, या मिठाचं मूळ कारण आहे पाणी. काय? पाणी. जर त्याला पाण्यात टाकल्यानंतर तो काय होईल? काय होईल? मग आपलं मूळ कारण आहे ब्रह्म. आपण ब्रह्मचिंतन केलं तर आपण ब्रह्म हो. सोपा भाग आहे. आपलं मूळ कारणच ब्रह्म आहे. ब्रह्म होतो, ब्रह्म आहोत आणि ब्रह्म राहू. मध्ये ही माया आली, मीठ झालं. मीठ म्हणजे हे शरीर. शरीर सुटल्यानंतर पण ब्रह्म, शरीरात पण ब्रह्म, शरीरात यायच्या अगोदर पण ब्रह्म. असा स्वभाव ज्याचा झाला त्याने हा संसार पूर्ण जिंकला. असा स्वभाव आपल्याला होण्यासाठी सांगतात की एकदा असं सांगितलं, जनक राजाला रात्री स्वप्न पडलं. जनक राजाला रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याला लोकांनी चोर समजून फासावर दिलं.
आणि असं फासावर लटकवलं तेव्हा फास गळायला लागला, तेव्हा त्या स्वप्नातून जनक राजा उठला. अरे बापरे, फास नाही, माणसं कोण नाही, अरे मी. बरं झालं बाबा, स्वप्न होतं, पण आता धडधड धडधड छाती आणि फास तर लागला होता, पण झालं होतं ते तर खरंच आहे आणि अद्याप त्याचा भास आहे मला. हे स्वप्न आहे का? हे पण स्वप्न आहे. चिमटा मारून बघितलं पण हे स्वप्न वाटत नाही, ते स्वप्न वाटत. पण त्याच्यात पण कळ लागली होती, त्याच्यात पण कळ लागते. हे स्वप्न आहे, हे स्वप्न. चिंतामणी जनक राजा ज्ञानाचे वेशनी होते आणि हौशी होते. हमेशा अनेक 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 विद्वान पंडितांना आमंत्रित करायचे, एक सभा भरवायची आणि काही प्रश्न टाकून त्यांना बक्षिशी द्यायची, दान धर्म करायचे. अशा वेळेला जनक राजाने घंटा वाजवला, मंत्रीला बोलवलं, म्हणजे किती विद्वान पंडित आहेत त्या सगळ्यांना बोलवा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मागायचं. बोलवली पंडिताने सांगितलं, रात्री असं स्वप्न पडलं होतं, स्वप्नात मी आसावर लटकलो होतो, कळपण लागली होती आणि नंतर जागा झालो तर मी जनक आहे. आता हे खरं आहे तर ते खरं आहे, त्याच्यात पण कळ लागली होती आणि याच्यात पण चिमटा मारली तर कळ लागते. आता ते स्वप्न आहे का हे स्वप्न आहे, ते खरं आहे का हे खरं आहे, मला काही माहिती नाही, तुम्ही सांगा काय खरं आहे. विद्वान पंडित काही बोलत होते, पण जनक राजा तत्वज्ञानी होते, त्यांना थोडा आपल्या अभ्यासाचा पण अनुभव होता आणि काही पंडित बोलायचे ते त्यांना पटायचं, मग ते सोडून द्यायचे. जो कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला मी आम्हा बक्षीस देईल वगैरे वगैरे ठरवलं. बरीच लोक यायला लागली, उत्तर पटत नाही, परत जायला लागली. रोज शेकडो यायचे, अख्खा दिवस त्यांच्या ह्याच्यामध्ये जायला. म्हणजे कोणाचं उत्तर मला पटत. आता एक काम करा, आता जो येईल त्याने उत्तर चुकीचं दिलं तर त्याला जेलमध्ये टाकलं जाईल असं सांगा, म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे तोच येईल. असे आले ते पण चुकीचे बोलायला लागले, त्यांना जेल पण भरली. आता काय करायचं? मग आता असं करा, आता किती प्रकारचं ज्ञान आहे त्याचे त्यांनी घंटे वाजवायचे, जे आले त्यांच्यापेक्षा जास्त असेल त्यांनाच प्रवेश, बाकींना प्रवेश नाही. अशा वेळेला सांगतात, आपल्या बापाची सुटका करण्यासाठी अष्टवक्र महाराज तिथे आले होते. सिपायांनी अडवलं, म्हणे थांबा, कुठे झालं तुम्ही? म्हणे मी राजाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जातो. म्हणे नाही असं जाता येणार नाही. का? तर आता नियम बदललेला आहे. किती प्रकारचं ज्ञान आहे, किती प्रकारचं ज्ञान आहे, तेवढे घंटे तुम्हाला वाजवावे लागतील, तरच तुम्हाला, जर घंटे जास्त झाले जे आलेले त्यांच्यापेक्षा, तर तुम्हाला आत प्रवेश नाही करणार. मग वाजव घंटे, किती वाजव? तू वाजव, माझं ज्ञान संपलं का मी थांबायला सांगेन. आणि त्याला घंटे वाजवायला टन 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 घंटे वाजतात, थांबत नाही. थांबू का? वाजवतो. थांबू का? वाजवतो. त्याचे हात दुखले. जनक राजाच्या सभेमध्ये तिकडे आवाज गेला, एवढा कोण मोठा ज्ञानी आला की एवढे घंटे वाजतात, त्या घंटे थांबत नाही, ते थांबवा घंटे. आणि त्याला आतमध्ये बोलव, आतमध्ये बोलव. आतमध्ये मस्त सभा भरली होती, सर्व पंडितांनी वगैरे, सगळे मोठे मोठे ज्ञानी, वेदवेत्ते वगैरे आले होते, सगळे आले होते, पंडित वगैरे सगळे आले होते. अष्टवक्रांचा दरबारामध्ये प्रवेश, आणि असे चालत होते अंगाने, गेले वरती. सगळे असे हसत होते, पण जोराने नाही. म्हणजे हा कोण आहे, याला वाकडं तिकडं अंग आहे, हा कुठला ज्ञानी आहे, हा केवढा ज्ञानी आला, एवढे सगळे फेल होऊन जेलमध्ये बसले, हा काय दिलेला वगैरे वगैरे, असे पंडित वगैरे सगळे चाललेलं त्यांचं सगळं. गेला अष्टवक्र जनक राजा, जनक राजाने त्यांचा आदर सत्कार केला, बसवला. बोला,
राजन, काय प्रश्न आहेत तुमचे? जनक राजा सांगतात की मला रात्री स्वप्न पडलं होतं. स्वप्नामध्ये मी आसावर गेलो होतो. आसाची कळ मला लागली होती, पण जागा झालो तर बघितलं तर मी जनक आहे. पण याच्यात पण तर कळ आहे, ते खरं आहे की हे खरं आहे? या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. तर राजन, ते स्वप्न तर खोटं होतं, पण हे पण खोटं आहे. म्हणजे हे पण खोटं आहे, मग खरं काय? सगळी प्रजा हसायला लागली. सगळी प्रजा हसायला लागली ना, तर राजा पण हसायला लागला. राजा हसायला लागले, राजा हसायला लागले, सगळे विद्वान पंडित वगैरे हसायला लागले. हसता 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 जनक राजाला दरडावून अष्टवक्राला लागला, राजन का हसता? राजन गप, सगळी सभा शांत. का हसता? का हसले तुम्ही? ती प्रजा हसली म्हणून मी हसलो. प्रजा हसली म्हणून तुम्ही हसला? ही प्रजा आहे ना, ही सगळी चांबार आहे, ही विद्वान पंडित नाही. यांना चांबड्याची किंमत आहे. चांबड म्हणजे ही आकृती, या आकृतीचं ज्ञान आहे, म्हणून हे सगळे चांबार आहे. खऱ्या प्रश्नाचं उत्तर ते तर तुझं खोटं होतं, हे पण खोटं आहे. खरं पाहिजे तर तुला एकांत यावं लागेल. तेव्हा एकांत, मग एकांत गेलं. चल म्हणे माझ्या बरोबर एकांत. एकांत जायला जनक राजा घोड्यावर अशा ती रिकिबी असते त्याच्यावर पाय ठेवणार. तेवढ्याच अष्टवक्राने सांगितलं, थांब जनक, तू मला काय मानतोस? तसाच रिकिबी मध्ये पाय, तू मला काय मानतोस? आता ज्याच्याकडून ज्ञान शिकायचं आहे त्याला काय मानायला पाहिजे? गुरुच. गुरु मान, गुरु मानतो. मग तू मला गुरु मानतो तर मला काय दान देतो? तू मला काय देतो? माझ्याकडनं तू ज्ञान घेणार तर तू मला देतोस काय? म्हणतो आता काय सांगू? म्हणे तन मन धन तुमचंच आहे. मग तन मन आणि धन तुम्हाला दिलं, हा तुम्हाला दिलं, मग थांब तसाच्या तसा. तन मला दिले तर तू तनाला हलवू शकत नाही. मग राजा विचार करायला लागला, थांब जरा, तू विचार करू नको, मन पण तू मला दिले, धन तर तुझं आहेच माझं, ते मन मला दिले. आता त्याच्यात विचार तुझे नाही माझे, शरीरावर कृती तुझी नाही माझी. आता राजा तसा, आता मन दिलं तर विचार करायचे पण सोडून दिले. ते विचार गुरुचे मानले तर गुरुचे मानले. तिथून एकच फक्त हात ठेवला आणि त्याला ब्रह्मदर्शन करून दाखवलं. ज्या दिवशी आपल्याला ब्रह्म होईल, ज्या दिवशी या मनामध्ये आपलं नाही भगवंताचं आहे, गुरुच आहे, आपलं नाही भगवंताचं आहे, गुरुच आहे. हा संसार भगवंताचा आहे, हे देह भगवंताचा आहे, हे मन भगवत स्वरूप आहे, ही बुद्धी भगवत स्वरूप आहे, हा अहंकार भगवत स्वरूप आहे, हे जीवन माझं भगवत स्वरूप आहे आणि हे भगवंताच्या मालकीचं आहे, भगवतमय आहे. आणि जे कर्म होणार ते भगवत मालकीने होणार. अशा भावनेने जे कर्म करतील त्यांना देवाला शोधायला जायची गरज नाही, त्यांच्या जवळच देवी. शोधिशी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या. बोला सर्वांनी, बोला बोला. अंतरी किती घाबर. अरे ही भीतीच तर अज्ञानामध्ये तुम्हाला नेणार. मन मोकळ्यापणाने गुरुजवळ या ना, असे असे होऊन या निर्लज्ज. लाज धरा. लाज कोणाची? आत्म्याची धरली की देहाची? सांगा. तुम्ही देहाची आहात, देह तर तुमचा पुढे नाहीच आहे. जरा दूर दृष्टी करा. पुढे पुढे दिसते का भविष्य? भविष्य दिसते बघा. कोण गेली? विजय गेला, श्याम गेला, यो गेला, तो गेला, त्याच गेला. गेलेत ना तुम्ही. हाच तो आहे. एवढंच काय, याच्या बरोबर नाही दुसऱ्या बरोबर झालं, उद्या आपल्या बरोबर होणार आहे. हे काय आहे?
तर या शरीराच्या भावनेने फसाल तर गुंतून राहा. लवकरात लवकर या मनुष्य जन्माचा चांगला सदुपयोग करा, कारण भयानक चक्र आपल्याला या कल्पनेने अविद्येने प्राप्त केले. संत रामदास महाराज सांगतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव, विसरला मूलभाव काय तो विसरून जातो आपण या कल्पने. अंतरी शोधिशी, अंतर, अंतर म्हणजे आपलं अंतकरण, अंतकरण म्हणजे अंत म्हणजे आत, करण म्हणजे कार्य. ते कार्य एका ईश्वराचं आहे. मग ते कुत्र्यापासून ते सगळ्या जीवांमध्ये ईश्वराचंच कार्य चालते. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण बापा. असा तुमचं आमचं जीवन ब्रह्ममय आहे, ईश्वरमय आहे. आणि म्हणून गावामध्ये समाजामध्ये राहताना कसे राहाल, कसे राहाल ईश्वरासारखे, आया देवासारखे आधी बघ. मग तुम्हाला देवासारखे कधी लोक बोलतील, काहीतरी जाशील ना देवासारखे आहे. जसं आपल्यापासून लोकांचं कल्याण होईल, थोडं बहुत काय 5 रुपयाचं 10 रुपयाचं 100 रुपयाचं 1000 रुपयाचं जेव्हा काम होईल तेव्हा ते सांगतील बाबा बरं झालं देवासारखे आहे. पण आपल्यापासून कोणाचं नुकसान होईल तर कोण काय बोलतील, आपल्यापासून लोकांचं चांगलं झालं पाहिजे तेव्हा भगवंत आपल्याला चांगलं देतो. आपल्यापासून लोकांचं वाईट होईल तेव्हा भगवंत वाईट देणार नाही, ते वाईटच आपलं होईल. जैसे को तैसा. आता एक सुंदर गीत सांगतो तुम्हाला. करी देह ही पंढरी. बोला तुम्ही हे भजन येतंय तुम्हाला, बोला. माझं मजा बघू नका, तुमची पण मी मजा बघतो. बोला बोला म्हणजे बोला, आता तो आता बोला 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 भजन बोला. नंदकुमार बोल. वर्ण लाजतो कशात. तुम्ही बोललेच नाही, तो एकटाच बोलला. सर्वांनी बोला, मी बोलतो जरा मला कोरस द्या. खरी देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. खरी देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. नंदूला कोरस द्या. खरी देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. पंढरी आत्मा पांडुरंग. भक्ताच्या संगाती सदा राहे दंग. 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 खरी देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. 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 आत्मा पांडुरंग. आत्मा पांडुरंग. आत्मा पांडुरंग. आत्मा पांडुरंग. सुंदर, किती मस्त गोड आवाजात बोलतात. स्वर किती मस्त लागतात नंदूचे. कोणीतरी त्याच्याकडे कला शिका. 2-4 जण डबल टिबल चौपट बना, एक वेगळा भाग तयार करा. असो तर आपला हा सत्संगाचा भाग इथे आपण समाप्त करतोय. आता सूचना